ह्याचमुळे आम्ही उद्या भेट घेणार आहोत. इथे मामांना पण मी विनंती केली आहे, निवडणूक आयोगाचा लिखित आदेश आहे की BLOनी 3 वेळा घरी जाऊन स्लिपा द्यायच्या, अन्यथा काय होणार? घरी जाण्याचा उद्देश म्हणजे तो मतदार खरा आहे, तो तिथे राहतोय हे तपासायचं आहे. नाही तर मी त्याच्याकडून 1000 स्लिपा घेऊन जाणार आणि 980 भरून देणार. महाराष्ट्रात तसा प्रकारचं चाललेला आहे आणि त्या संबंधी भारतीय जनता पार्टी चिंतित आहेत. मी मामांना पण सांगितलं, उद्या तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्या आणि त्यांनाही सांगा कॅम्प भरवायचा आहे अवेअरनेस साठी. त्यांनी फॉर्म भरून परत द्यावा, त्यासाठी फॉर्म तर त्यांच्या घरी जाऊन त्यांनी द्यायचा आहे. हा शॉर्टकट बंद करावा लागणार. मोदीजी आणि शहांच्या संकल्पनेत हा SIR असल्याचं तुम्ही आता पंतांना म्हटलेलं आहे, नक्की काय सांगायचं होतं? मतदार यादी शुद्धीकरण गेल्या काही वर्षात, मतदार यादी 20 वर्षात मोठ्या प्रमाणात, मी उदाहरण देतो, मालेगाव मध्ये 1.5 लाख मतदार वाढले. माझं जे मुलुंड मी राहतो तिथून 2 किलोमीटरवर मुंब्रामध्ये 2 लाख वाढले. 2009 ते 2024 या 15 वर्षात, म्हणजे 2004 ते 24. सिल्लोड मध्ये 1.5 लाख वाढले. तर असे जे मुस्लिम गठ्ठा असलेले मतदारसंघ आहेत तिथे प्रचंड प्रमाणात मतदारांमध्ये वाढ झाली. जो माझा मुलुंड असो, दहिसर असो, पार्ला असो, तिथे तेवढेच राहिले. तर हे जे मतदार, एकतर अनेक मुस्लिमांचे 2-2, 3-3 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी नाव आहेत आणि घुसखोर बांगलादेश, तर यांची नावं वगळून त्याला शुद्धीकरण करायचं. नूतनीकरण म्हणायचं की शुद्धीकरण म्हणायचं? शुद्धीकरण आमच्या दृष्टीने SIR म्हणजे मतदार यादी शुद्धीकरण. सर, तुम्ही आता जो आरोप केला की अनेक बांगलादेशी मुसलमानांची नावं मतदार यादीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला जातो, तर अशा काही केसेस आता तुम्ही काही अभ्यासल्या असेल तर त्यांची नेमकी मोडस ऑपरेंडी कशी, कागदपत्रांची फेरफार असेल किंवा BLOना कशी धरून करतायत, काय तुमच्या निदर्शनास आलंय? मी आपल्याला 3 उदाहरणं दिली, परत रिपीट करतो. एक, मालेगाव मध्ये आम्ही 5 महिन्यापूर्वी निवडणूक आयोग दिल्लीला भेटून 27,000 मतदारांची यादी दिली होती. त्यात आज त्यांनी कबूल केले की 23,555, 27,000 घरी मतदार आयोग म्हणजे निवडणूक आयोगाचे लोक घरी घरी गेले, 23,555 बोगस निघाले. तर मतदार यादीत नाव आहे, लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत त्यांनी मतदान केलं, पण आता त्या घरात सापडलेच नाहीत, सुनावणीला आलेच नाही. वांद्रा रेल्वे टर्मिनस, गरीब नगर डिमोलिशन सगळ्यांना माहित आहे. त्या तिथल्या बूथ तसं मॅपिंग करण्यात आलं, त्यांचा स्लिपा वाटप करण्यात आल्या. तिसरं, धुळेत, मालेगाव मध्ये, सिल्लोड मध्ये मशिदीत बसून फॉर्म वाटप करण्यात आले आणि मशिदीत BLO जाऊन बसून मॅपिंग केलं. त्यामुळे आम्ही अधिक चिंतित आहोत आणि आमच्या संघटनेचा कार्यकर्त्यांनाही आम्ही सांगितलंय थोडं अधिक लक्ष द्यायची गरज आहे. कॅम्प बंद करायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? हे जे काही गावागावांमध्ये ठिकठिकाणी कॅम्पच्या माध्यमातून, कॅम्प जे आहे ना, हे जागृतीसाठी आहे. कॅम्प अधिक लावले पाहिजे, म्हणजे मतदारांना कळलं पाहिजे, नाही माझं नाव आहे, मी गेल्या वेळी मत दिलं होतं, तसं नाही चालणार. हे परत त्यांनी फॉर्म भरणं बंधनकारक आहे. मतदारांचा घरी फॉर्म गेले पाहिजे, नंतर त्यांनी भरून द्यावे, त्यासाठी कॅम्पची गरज आहे. काही भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याशी चर्चा करताना सांगितलं की स्वतःच नाव या ठिकाणी सापडत नाही यादीमध्ये, अशा पण काही तक्रारी आहेत. 2 गोष्टी आहे. एक, BLOनी 3 वेळा घरोघरी जाणं अपेक्षित आहे, पण तो BLO किती घरी गेला, किती लोकांना स्लिप वाटप झाली, याचं ज्याला आपण मी इंग्रजीत शब्द काउंटर चेकिंग जिल्हाधिकारी, निवडणूक अधिकारी करत नाही. अनेक ठिकाणी अशी गोष्ट लक्षात आलेली आहे की जो BLO आणि अन्य अधिकारी यांचं लक्ष नसल्यामुळे
निवडून आलेल्या प्रतिनिधींची नावं मतदार यादीत नाही अशा प्रकारचं सांगितलं जात आहे. आणि त्याचबरोबर मोठ्या शहरात विशेष करून पुणे, नाशिक, मुंबई, MMR रिजन येथे तर स्लिपा वाटप 20% पण झालेलं नाहीये आणि मॅपिंग 50% झालेलं नाही. त्या कामाला गती देण्याची आवश्यकता आहे. उद्या भारतीय जनता पक्षाचा एक प्रतिनिधी मंडळ दुपारी मंत्रालयात महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकालिंगम यांची भेट घेणार आहे. लक्षात असं आले आहे की अनेक शहरात BLO अजून जेवढा वेळ द्यायला हवा तेवढा देत नाहीये. बोगस रिपोर्टिंग सुरू आहे. जसं जळगाव जिल्ह्यात 99% स्लिपा म्हणजे मतदार फॉर्म हे घरोघरी वाटप झाल्या अशा प्रकारचं रिपोर्टिंग मला आज जळगाव, धुळे, मालेगाव इथल्या अधिकाऱ्यांनी दिलं. मी माहिती घेतली भारतीय जनता पक्षाचा सगळ्या पदाधिकाऱ्यांचा कडून, तर असे लक्षात आलं की अजून 20% लोकांना मतदाता फॉर्म मिळालेलं नाही. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर यांना मतदार बनवण्याचं षडयंत्र सुरू आहे. आम्ही केलेल्या प्रयत्नामुळे आज मालेगाव अधिकाऱ्यांनी कबूल केलं की 23,555 अशी संशयास्पद बांगलादेशी मुस्लिम यांची नावं वगळण्यात आली, कारण की दिलेल्या पत्त्यावर त्यापैकी एकही नव्हता. जळगाव मध्ये पण या कामाला गती मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.